फ्रीच्या वस्तूंचा आनंदच काहीतरी वेगळा असतो, नाही का? चला तो आनंद अनुभवण्यापूर्वी मी इथे सकाळी-सकाळी मस्त वॉक करून घेते. आता वॉक करायची की धावायचं? रिमोट आपल्या हातात असतं. तुम्हाला ह्या ट्रेडमिलची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. मस्त अंघोळ झाल्यानंतर छान स्किन केअर करून घेतली आणि पिया जेवढी शांत बसलेली दिसते ना, ही काय नुसती शांत बसली नाही, कारण टीव्ही बघतोय आम्ही सकाळी-सकाळी म्हणून एवढी शांत बसली होती. रिझन जर टीव्ही आणि मोबाईल असेल ना, तर माझ्याकडून काही पाहिलं जात नाही पियाला असं शांत बसलेलं आणि मी तिला लगेच कामाला लावलं होतं. त्यापूर्वी मस्त मी एक ड्रायफ्रूटचा लाडू एन्जॉय केला. आता पिया सेकंड क्लासमधून थर्ड क्लासमध्ये जाणार आहे आणि हा सगळा पसारा तिचाच असतो. म्हणून म्हटलं चला हे सगळे बुक्स आपण सॉर्टेड करून ठेवूया आणि नेक्स्ट इयरसाठी मस्त अशी जागा पण क्रिएट करून घेऊया. तसं मी पियाच्या बाबतीमध्ये कितीही ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न केला ना, ती तसंच्या तसं 2 दिवसात सगळं करून ठेवते. पण तरीही 2 दिवस ती मनाला मिळणारी शांतता मात्र महत्त्वाची असते. तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी खेळायला पाठवून मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि स्वयंपाक करताना ही छोटी-मोठी क्लीनिंगची सवय मी जेव्हापासून केली ना, त्यामुळे माझं डीप क्लीनिंगचं काम बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. मस्त असं जेवण झाल्यानंतर मला हे पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि हे प्रॉडक्ट मला प्रमोशनसाठी मिळालेलं आहे. आता ही वस्तू आपल्या कामाची असो किंवा नसो, पण ते फ्रीमध्ये मिळालंय ना, त्याचा आनंद मात्र खूप मोठा असतो. गेल्या 2 दिवसापासून विचार चालू होता, की पियाची हेअर कट करूया, पण पिया कुठे ऐकते का? फायनली आज तिला कसंबसं म्हणून कटिंग करायला घेऊनच आली. कारण आम्हाला लाँग हेअर किती आवडतात हे तर तुम्हाला माहीतच आहे. चला असो हेअर कट आमची करून झाली आहे. कशी दिसते पिया कमेंटमधून नक्कीच सांगाल. बाय.